दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेला जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील डोमेगाव इथं एका शेतकऱ्यानं आधुनिक आणि सेंद्रिय शेतीच्या जोरावर एक यशस्वी फळबाग उभी केली आणि इतर शेतकऱ्यांसमोर सुद्धा वेगळाच आदर्श जो आहे तो निर्माण केलाय। निवृत्त कृषी अधिकारी आणि प्रयोगशील शेतकरी अशी ओळख असलेले हनुमंतराव अण्णासाहेब काळे यांनी अवघ्या 2 ते 3 एकरांमधील केशर आंबा बागेतून थेट 8 लाख रुपयांचं उत्पन्न घेतलंय। विशेष म्हणजे त्यांनी आपल्या 8 एकर शेतीमध्ये 116 विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि मिक्स क्रॉपिंगचा यशस्वी प्रयोग सुद्धा केलेला आहे। पाहूया त्यांच्या या यशस्वी शेतीचा विशेष रिपोर्ट। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील निवृत्त कृषी अधिकारी तथा प्रगतशील शेतकरी हनुमंतराव अण्णासाहेब काळे यांनी आधुनिक सेंद्रिय आणि फळबाग आधारित शेतीचा यशस्वी प्रयोग करत इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे। पारंपरिक कापूस, तूर आणि सोयाबीन शेतीला पर्याय म्हणून त्यांनी तब्बल 10 वर्षापूर्वी आपल्या 8 एकर शेतीपैकी 2 एकर क्षेत्रावर केशर आंबा बागेची लागवड केली। या 2 एकरात त्यांनी जवळपास 500 आंब्याची झाडं लावली असून यावर्षी या आंबा बागेतून त्यांना तब्बल 8 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण आंबा बागेची देखभाल ते पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करतात। कोणतेही रासायनिक खत किंवा फर्टिलायझर्स न वापरता सेंद्रिय खत, गांडूळ खत आणि सेंद्रिय औषधाचा वापर करून त्यांनी ही बाग फुलवली आहे। ठिबक सिंचनाद्वारे झाडांना पाणी दिल्यामुळे फळांची गुणवत्ता चांगली राहते आणि उत्पादनातही वाढ होते, असं शेतकरी हनुमंतराव काळे सांगतात। पाण्याची टंचाई असलेल्या भागात शेती करणं मोठं आव्हान मानलं जातं, मात्र हनुमंतराव काळे यांनी आपल्या शेतात तब्बल 1 कोटी लिटर क्षमतेचं शेततळं तयार केलंय। त्यामुळे 8 एकरातील सर्व झाडांना पाणी देणं सोपं झालं असून ठिबक सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचतही होते। केवळ आंबाच नाही तर त्यांनी आपल्या शेतात पेरू, मोसंबी, चिक्कू, संत्रा, सीताफळ, लिंबू, नारळ, काजू, फणस, साबळा आणि जांभूळ यासारख्या विविध फळझाडांची लागवड केली आहे। तसंच इलायची, लवंग, काळी मिरी, तेजपत्ता, जायफळ आणि दालचिनी यासारख्या मसाला पिकांचंही त्यांनी संगोपन केलंय। कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथून त्यांनी 8 वर्षापूर्वी तेजपत्ता, जायफळ, काळी मिरी आणि दालचिनीची रोपं आणून आपल्या शेतात लावली। तर हिमाचल प्रदेशमधून हार्मन 99 या जातीच्या सफरचंदाची सुमारे 70 झाडे त्यांनी आणून लागवड केली आहे। याशिवाय 9 वर्षापूर्वी लावलेल्या 20 काजूच्या झाडांमधून यावर्षी त्यांना जवळपास 1 क्विंटल काजूचं उत्पादन मिळालं असून त्यातूनही चांगलं उत्पन्न मिळाल्याचं ते सांगतात। हनुमंतराव काळे यांच्या या शेतीत त्यांच्या पत्नी रंजना काळे यांचीही मोठी साथ मिळते आहे। तसंच शेतीच्या देखभालीसाठी 2 मजूर कायमस्वरूपी ठेवण्यात आलेत। शेतीसोबतच ते गीर गाईचं संगोपनही करतात। पारंपरिक शेतीपेक्षा फळबाग शेतीत खर्च कमी आणि उत्पन्न अधिक मिळते। बदलत्या निसर्ग चक्रामुळे पारंपरिक पिकाचं मोठं नुकसान होतं, मात्र फळबाग आणि सेंद्रिय शेतीकडे वळल्यास शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं, असं आवाहनही हनुमंतराव काळे इतर शेतकऱ्यांना करतायत। शेतीत प्रयोग केले तर त्याचे निश्चित फळ मिळतं असा विश्वास व्यक्त करत त्यांनी आधुनिक आणि सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारण्याचं आवाहन केलंय। इथं 8 एकर आपली एकंदरीत शेती आहे। शेतीमध्ये पूर्ण फळबाग केलेला आहे। फळबागेमध्ये आंबा, पेरू, संत्रा, मोसंबी, सीताफळ, लिंबू, नारळ, चिक्कू, काजू, फणस, सावळा या प्रकारचे विविध प्रकारचे मी प्रयोग केलेले असून मिक्स क्रॉपिंग केलेली आहे। शेतीमध्ये प्रयोग जर केले आणि आपण मेहनत आणि कष्ट जर केली तर शेती आपली आई आहे, काळी आई आहे सगळ्यांची। काळी आई कुठलंही पीक व्हायला, आपली मेहनत व्हायला जाऊ देत नाही आणि कुठल्याही प्रकारचं पीक फळ येतं। 500 झाडाकडून मधून आपल्याला यावर्षी साधारणतः 8 लाखाचं उत्पन्न झालेलं आहे। दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यातील डोमेगाव येथे फुललेली ही आधुनिक आणि बहुपीक फळबाग आज इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि योग्य नियोजनाच्या जोरावर शेतीतून लाखोचं उत्पन्न मिळू शकतं, हे हनुमंतराव काळे यांनी सिद्ध करून दाखवलंय। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।